बिहार राज्यातील गया जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावाचं नाव होतं सोनापूर. गाव बाहेरून पाहिलं तर अगदी साधं, शांत आणि निरागस वाटायचं. सकाळी पहाटे धुक्यातून उगवणारा सूर्य, शेतात पसरलेली हिरवीगार पिकं, कोंबड्यांच्या आरवण्याने सुरू होणारा दिवस आणि संध्याकाळी चौकात बसून गप्पा मारणारे गावकरी, सगळं काही इतकं सुंदर होतं की जणू वेळ इथे थांबून राहिली आहे असं वाटायचं. गावातल्या प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख होती. कुणाच्या घरात काय चाललंय, कुणाच्या शेतात काय पेरलंय, कुणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, सगळं सगळ्यांना माहीत असायचं. पण काही गोष्टी अशा असतात ज्या सगळ्यांच्या नजरेसमोर घडत असूनही कुणालाच दिसत नाहीत, किंवा कदाचित दिसतात पण मान्य करायला कोणी तयार नसतं. गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं पण मजबूत घर होतं. त्या घराभोवती मोठं अंगण होतं. बाजूला जनावरांचा गोठा आणि मागे पसरलेली शेती. घराच्या भिंतींवर काळाचे ठसे दिसत होते, पण घर अजूनही ठाम उभं होतं, जसं त्या घरात राहणाऱ्या माणसांचं आयुष्य. त्या घरात राहत होता रामप्रसाद यादव. रामप्रसाद स्वभावाने शांत पण कठोर माणूस होता. तो जास्त बोलत नसे, पण त्याच्या एका नजरेतूनच लोकांना कळायचं की तो काय विचार करतोय. त्याचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. शेतात काम, जनावरांची काळजी, दूध विक्री, बाजार. दिवसभर तो कामात गुंतलेला असायचा. घरात त्याची उपस्थिती कमीच असायची. रामप्रसादच्या आयुष्यात एक मोठं दुःख आधीच आलं होतं. त्याची पहिली पत्नी अमन लहान असतानाच आजाराने गेली होती. त्या घटनेने त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण त्याहून मोठा परिणाम झाला होता त्याच्या मुलावर, अमनवर. अमन तेव्हा खूप लहान होता. त्याला आई म्हणजे काय हे समजण्याआधीच त्याने आई गमावली होती. त्याच्या डोळ्यांत कायम एक रिकामेपणा दिसायचा. तो शांत असायचा, कमी बोलायचा आणि जास्त वेळ स्वतःच्या जगात हरवलेला असायचा. काही वर्षांनी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून आणि परिस्थितीमुळे रामप्रसादने दुसरं लग्न केलं. त्या घरात आली कविता. कविता दिसायला साधी पण बोलण्यात गोड होती. ती घरात आल्यावर सुरुवातीला सगळं बदलायला लागलं. घरात पुन्हा एकदा स्वयंपाकाचा वास यायला लागला, अंगण साफ दिसायला लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमनच्या आयुष्यात पुन्हा आई नावाची एक व्यक्ती आली. कविताने सुरुवातीला सगळं खूप व्यवस्थित सांभाळलं. ती अमनची काळजी घ्यायची, त्याला वेळेवर जेवण द्यायची, त्याचे कपडे धुवायची, अभ्यासाबद्दल विचारायची. गावातल्या लोकांना वाटायला लागलं की रामप्रसादचं घर पुन्हा सावरलं आहे. गावातल्या बायका विहिरीवर बोलायच्या, कविता चांगली आहे, घर सांभाळतीये, मुलाची काळजी घेतीये. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण प्रत्येक गोष्ट कायम एकसारखी राहत नाही. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला आणि काहीतरी बदलायला लागलं. सुरुवातीला कुणालाच काही जाणवलं नाही. कविता अमनशी थोडी जास्तच जवळीक साधू लागली होती. तो अभ्यास करत बसला असताना ती त्याच्या अगदी जवळ बसायची. त्याच्या केसांवरून हात फिरवायची, त्याच्याशी हसत बोलायची, कधी त्याच्या गालाला हलकासा स्पर्श करायची. बाहेरून पाहिलं तर हे सगळं आईचं प्रेम वाटत होतं, पण काही वेळा ते थोडं जास्त वाटायचं. अमनही बदलत होता. तो आधी शांत असायचा, पण आता तो कवितासोबत जास्त वेळ घालवू लागला होता. कॉलेजमधून आला की तो थेट तिच्याजवळ बसायचा. दोघं तासनतास बोलत बसायचे, कधी हसत, कधी कुजबुजत. रामप्रसाद दिवसभर घराबाहेर असायचा आणि हाच तो वेळ होता जिथे सगळं बदलायला सुरुवात झाली. घरातलं मुख्य दार रामप्रसाद बाहेर गेल्यावर आतून बंद होऊ लागलं. ही छोटी गोष्ट होती, पण आधी कधीच असं होत नव्हतं. एक दिवस दुपारी शेजारी राहणारी सरिता काही कामासाठी त्यांच्या घरी आली. तिने दार ठोठावलं. काही वेळ कोणीच उत्तर दिलं नाही. मग थोड्या वेळाने दार हळूच उघडलं. सरिताने आत डोकावलं आणि तिचा चेहरा अचानक बदलला. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. त्या दिवसानंतर ती त्या घरात फारशी आली नाही. गावात कुजबूज सुरू झाली. काहीतरी वेगळं चाललंय का? नाही रे, लोक उगाच बोलतात. कोणी ठामपणे काही सांगू शकत नव्हतं. पण संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. दरम्यान अमन कॉलेजला जाऊ लागला होता. गावातल्या काही मुलींना तो आवडत होता, पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. तो घरीच जास्त वेळ घालवत होता, कवितासोबत. काही महिन्यांनी अजून एक बदल झाला. घरात आधी एकच मोबाईल होता, तो कविता वापरायची. पण आता अमनकडे नवीन फोन आला होता. तो रात्री उशिरापर्यंत जागा राहू लागला. आणि काही वेळा कविता देखील. सकाळी दोघं उशिरा उठायचे. घरातलं काम उशिरा सुरू व्हायचं. हे सगळं लहान लहान बदल होते, पण हेच बदल हळूहळू एक मोठं चित्र तयार करत होते. एक दिवस गावात जत्रा भरली. सगळं गाव उत्साहात होतं.
रंगीबेरंगी दुकाने, झुला, खेळणी, गाणी. त्या जत्रेत अमन आणि कविता दोघं एकत्र दिसले. ते खूप वेळ एकत्र होते. काही लोकांनी ते पाहिलं. त्यांच्या नजरा थोड्या जास्त वेळ थांबल्या. संशय आता फक्त कुजबूज नव्हता, तो हळूहळू चर्चेत बदलत होता. पण अजूनही रामप्रसादला काहीच माहिती नव्हतं. त्याला वाटत होतं की त्याचं कुटुंब पुन्हा एकदा व्यवस्थित चाललं आहे. तो रोजच्या कामात व्यस्त होता. घरात काय चाललंय हे त्याच्या लक्षातही येत नव्हतं. पण सत्य कायम लपून राहत नाही. एक दिवस तो स्वतःहून बाहेर येतं. आणि जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा सगळं काही बदलून जातं. सोनापूर गाव अजूनही तसंच दिसत होतं. सकाळी पक्ष्यांचा आवाज, संध्याकाळी गप्पा. पण त्या शांततेच्या आड एक वादळ तयार होत होतं. आणि ते वादळ लवकरच एका कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार होतं. सोनापूर गावात दिवस नेहमीसारखेच सुरू होत होते. सकाळचा गार वारा, शेतात काम करणारे लोक, चुलीवर उठणारा धूर. बाहेरून सगळं अगदी सामान्य होतं. पण रामप्रसादच्या घरात मात्र एक अदृश्य ताण पसरायला लागला होता. हे सगळं अगदी हळूहळू घडत होतं. कोणालाही लगेच लक्षात येणार नाही इतकं सूक्ष्म. पण आतून सगळं बदलून टाकणारं. जत्रेनंतर गावात कुजबूज वाढली होती. लोक उघडपणे काही बोलत नव्हते, पण नजरा बदलल्या होत्या. कुणी रामप्रसादला भेटलं की काही क्षण थांबून बोलायचं, जणू काही सांगायचं आहे, पण शब्द सापडत नाहीत. रामप्रसादला हे जाणवत होतं. पण त्याने अजूनही ते मनावर घेतलं नव्हतं. त्याला वाटायचं लोकांचं कामच आहे बोलणं. पण त्याच वेळी घरात काहीतरी खरंच बदलत होतं. अमन आता आधीसारखा राहिला नव्हता. तो मित्रांपासून दूर झाला होता. कॉलेजमधून आला की थेट घरी. काही वेळा तर तो कॉलेजलाच जायचा नाही. दिवसभर घरातच राहायचा. आणि सगळ्यात जास्त वेळ कवितासोबत. दोघं तासनतास बोलत बसायचे. कधी अंगणात, कधी आतल्या खोलीत. काही वेळा इतके गुंग व्हायचे की बाहेर काय चाललं आहे याचंही भान राहत नसे. कविता त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवायची. त्याला स्वतःच्या हाताने घास भरवायची. अमनही ते सहज स्वीकारत होता. हे सगळं पाहून बाहेरून कुणाला वाटेल, आई मुलावर प्रेम करते. प्रेम आणि काहीतरी वेगळं यामधली रेषा खूप बारीक असते. आणि ती रेषा कधी ओलांडली जाते ते लक्षातही येत नाही. एक दिवस दुपारी पुन्हा सरिता त्यांच्या घरी आली. तिला काही भांडी परत द्यायची होती. तिने दार ठोठावलं. थोडा वेळ कोणीच उघडलं नाही. मग दार उघडलं. अमन समोर होता. त्याचा चेहरा थोडासा घाबरलेला दिसत होता. सरिताने आत डोकावलं. कविता आत होती. तिचे केस थोडे विस्कटलेले होते. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र घाई दिसत होती. सरिताने काहीही विचारलं नाही. ती शांतपणे भांडी देऊन निघून गेली. पण यावेळेस तिचा संशय खात्रीत बदलायला लागला होता. त्या दिवसानंतर गावातल्या काही बायका एकत्र बसून हळू आवाजात बोलू लागल्या. काहीतरी बरोबर नाही. हो, पण उघडपणे बोलायला भीती वाटते. गावात वातावरण बदलत होतं. आणि हळूहळू ही चर्चा रामप्रसादच्या कानावर पोचण्याच्या दिशेने जात होती. दरम्यान घरात आणखी बदल झाले. रात्री उशिरापर्यंत अमन जागा राहायचा. मोबाईलवर काहीतरी करत बसायचा. कविता देखील काही वेळा जागी असायची. सकाळी दोघं उशिरा उठायचे. रामप्रसादला हे सगळं थोडं विचित्र वाटायला लागलं. पण तो अजूनही स्वतःला समजावत होता. मुलगा मोठा होत आहे, सवयी बदलत असतील. एक दिवस पहिल्यांदाच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्या दिवशी तो कामाला जायला थोडा उशिरा निघाला. तो अंगणात बसला होता. आतून हसण्याचा आवाज येत होता. अमन आणि कविता दोघं हसत होते. पण तो हसण्याचा आवाज सामान्य नव्हता. त्यात एक वेगळीच मोकळीक होती. एक अशी जवळीक जी रामप्रसादला अस्वस्थ करून गेली. तो काही क्षण शांत बसून ऐकत राहिला. मग त्याने स्वतःलाच समजावलं आणि कामाला निघून गेला. पण त्या दिवशी त्याच्या मनात पहिल्यांदाच एक छोटासा संशय निर्माण झाला. काही दिवसांनी ही गोष्ट आणखी पुढे गेली. गावातल्या काही मुलांकडे जत्रेचे फोटो आणि व्हिडिओ फिरत होते. त्या व्हिडिओमध्ये अमन आणि कविता एकत्र दिसत होते. ते खूप वेळ एकत्र होते. त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. मुलं हसत बोलत होती. पण हळूहळू ही गोष्ट मोठ्यांपर्यंत पोहोचली. आणि एक दिवस रामप्रसादचा मित्र शिवनाथ त्याला भेटायला आला.
तो काही वेळ गप्प बसला. मग हळू आवाजात म्हणाला, गावात काही चर्चा चालू आहेत. थोडं लक्ष दे. रामप्रसादला राग आला. त्याला वाटलं लोक उगाच बोलत आहेत. त्याच्या मनातली भीती आता वाढायला लागली होती. त्या रात्री तो घरी आला. सगळं नेहमीसारखंच होतं. कविता स्वयंपाक करत होती. अमन मोबाईलमध्ये गुंतला होता. पण आता रामप्रसादची नजर बदलली होती. तो सगळं वेगळ्या नजरेने पाहत होता. तो शांतपणे जेवला. कोणाशी काही बोलला नाही. रात्री तो झोपायला गेला. पण त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात सतत तेच प्रश्न फिरत होते. खरंच काही चुकीचं चाललं आहे का? की लोक उगाच बोलत आहेत? पुढचे काही दिवस त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली. तो अचानक घरी यायचा. कधी वेळेआधी, कधी वेळेनंतर. तो पाहत होता घरात काय चाललं आहे. काही वेळा सगळं सामान्य दिसायचं. पण काही वेळा वातावरण वेगळं वाटायचं. कविता आणि अमन एकमेकांपासून अंतर ठेवून वागत होते. जणू काही ते काहीतरी लपवत आहेत. एक दिवस दुपारी रामप्रसाद अचानक घरी आला. घराचं दार आतून बंद होतं. त्याने दार ठोठावलं. थोडा वेळ कोणीच उघडलं नाही. मग दार उघडलं. अमन समोर होता. त्याचा चेहरा घाबरलेला होता. रामप्रसाद आत गेला. घरात एक विचित्र शांतता होती. कविता आतल्या खोलीत होती. तिचे केस विस्कटलेले होते. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा दिसत होता. रामप्रसाद काही क्षण तिथेच उभा राहिला. त्याने काहीही बोललं नाही. पण त्या क्षणी त्याच्या मनातला संशय आणखी घट्ट झाला. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. कविता आणि अमन दोघंही शांत झाले. ते एकमेकांशी कमी बोलू लागले. रामप्रसाद समोर आले की नजर चुकवू लागले. रामप्रसाद बाहेरून शांत होता. पण आतून तो तुटायला लागला होता. आता त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं. कुठल्याही परिस्थितीत. एक दिवस त्याने ठरवलं आज सगळं स्पष्ट करायचं. सकाळी तो नेहमीप्रमाणे कामाला जातोय असं दाखवून घरातून बाहेर पडला. पण थोडं पुढे जाऊन तो वळसा घेत परत आला. तो गावाच्या शेवटी असलेल्या जुन्या वडाच्या झाडामागे जाऊन थांबला. तिथून त्याच्या घराचा काही भाग दिसत होता. तो शांतपणे बसून राहिला. सुमारे अर्धा तास गेला. मग त्याने पाहिलं. घराचं दार आतून बंद झालं. त्याच्या मनात पुन्हा संशयाची ठिणगी पेटली. तो हळूच घराच्या मागच्या बाजूला गेला. तिथे एक छोटी खिडकी होती. तो काही क्षण थांबला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. मग त्याने हळूच आत डोकावलं. आणि त्या क्षणी त्याच्या आयुष्याने एक भयानक वळण घेतलं. त्याने जे पाहिलं त्याने त्याचा श्वासच अडखळला. आतल्या खोलीत अमन आणि कविता एकत्र होते. खूप जवळ, अतिशय जवळ. त्या दृश्याने त्याच्या मनातली शेवटची शंका देखील संपली. सगळं स्पष्ट झालं. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरल्यासारखं झालं. त्याच्या हातापायांना कंप सुटला. त्याच्या मनात एकाच वेळी राग, वेदना, अपमान आणि अविश्वास उसळले. तो आत गेला नाही. तो शांतपणे मागे वळला आणि तिथून निघून गेला. त्या दिवशी तो दिवसभर गावात इकडे तिकडे फिरत राहिला. कोणाशी काही बोलला नाही. त्याच्या मनात सतत तेच दृश्य फिरत होतं. आता प्रश्न होता, पुढे काय? रागाच्या भरात काहीतरी करायचं की शांत राहून विचार करायचा? त्या रात्री तो उशिरा घरी परतला. सगळं नेहमीसारखंच होतं. पण आता त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच कठोरता दिसत होती. तो शांत होता. पण त्या शांततेत वादळ दडलं होतं. आणि ते वादळ आता कधीही फुटू शकत होतं. त्या दिवशी खिडकीतून जे काही रामप्रसादने पाहिलं होतं ते फक्त एक दृश्य नव्हतं. ते त्याच्या आयुष्याचा पाया हादरवणारं सत्य होतं. तो घरी परतला, पण तो तोच माणूस राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण ती शांतता नैसर्गिक नव्हती. ती होती वादळाआधीची शांतता. त्या रात्री घरात सगळं नेहमीसारखंच दिसत होतं. कविता स्वयंपाक करत होती. अमन आपल्या खोलीत मोबाईलमध्ये गुंतला होता. दोघेही जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे वागत होते. रामप्रसाद शांतपणे जेवला. त्याने एकही शब्द उच्चारला नाही, पण त्याच्या नजरा सतत काहीतरी शोधत होत्या. कविताने त्याच्याकडे एकदा पाहिलं. तिला काहीतरी वेगळं जाणवलं. तो नेहमीसारखा नव्हता. त्याच्या डोळ्यांत एक थंडपणा होता, जो आधी कधीच दिसला नव्हता. त्या रात्री रामप्रसाद झोपला, पण ती झोप नव्हती.
तो पूर्णपणे जागा होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला हलकासा आवाज ऐकू आला, दार हळूच उघडल्याचा. पावलांचा आवाज. तो शांतपणे पडून राहिला. काही मिनिटांनी पुन्हा पावलांचा आवाज आला. मग शांतता. पण आता त्याच्या मनात काहीच शंका उरली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीसारखाच उठला, जणू काही झालंच नव्हतं. पण त्याच्या आत सगळं बदललं होतं. त्याने आता एक निर्णय घेतला होता. तो घाई करणार नव्हता, रागात काही करणार नव्हता. त्याला पुरावा हवा होता. तो आपल्या विश्वासू मित्राकडे रघुवीरकडे गेला. रामप्रसाद म्हणाला, घरात काहीतरी बरोबर नाहीये. रघुवीरने त्याच्याकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. रघुवीर म्हणाला, रागात काही करू नकोस. आधी विचार कर. रामप्रसादने काही उत्तर दिलं नाही, पण त्याच्या मनात निर्णय तयार होत होता. त्या रात्री तो पुन्हा झोपेचं नाटक करून पडला. मध्यरात्री पुन्हा तोच आवाज. अमन आपल्या खोलीतून बाहेर येऊन थेट आतल्या खोलीकडे गेला. रामप्रसाद हळूच त्याच्या मागे गेला. आतल्या खोलीचं दार बंद झालं. आतून हलकासा कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. त्या आवाजांनी रामप्रसादचं उरलं-सुरलं धैर्यही संपवलं. त्याने दरवाजा हळूच ढकलला. दरवाजा उघडला आणि त्या क्षणी वेळ थांबली. त्याने जे पाहिलं त्याने त्याचं सगळं काही मोडलं. अमन आणि कविता दोघेही एकत्र होते. तिथे आता शब्दांची गरज नव्हती. खोलीत काही सेकंद पूर्ण शांतता होती. अमन काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्द बाहेर येत नव्हते. कविता थरथरत होती. रामप्रसाद फक्त पाहत होता. त्याच्या डोळ्यांत राग नव्हता. तिथे आता फक्त वेदना आणि तिरस्कार उरले होते. तो काहीही न बोलता मागे वळला. तो ओरडला नाही, त्याने काहीही केलं नाही. ती शांतता भयंकर होती. त्या रात्री तो घराच्या ओट्यावर बसून राहिला. मन पूर्णपणे सुन्न झालं होतं. 2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी तो बाजारातून एक नवीन धारदार कोयता घेऊन आला. कविताने विचारलं, नवीन का आणलात? रामप्रसाद शांतपणे म्हणाला, शेतीसाठी. कविताच्या मनात शंकेची एक लहर उठली. त्या रात्री बाहेर जोराचा वारा होता. रामप्रसादने तो कोयता हातात घेतला. त्याचा श्वास जड झाला होता. तो आतल्या खोलीकडे गेला. दारापाशी थांबला. त्याच्या मनात युद्ध सुरू होतं. एक बाजू म्हणत होती सगळं संपव आणि दुसरी म्हणत होती थांब. त्याने स्वतःला थांबवलं. कोयता परत ठेवला, पण वादळ सुरूच होतं. एक दिवस त्याने अचानक अमनला विचारलं, कॉलेज कसं चाललं आहे? अमन अडखळला. रामप्रसादच्या नजरेतील त्या काहीतरीमुळे अमन आणि कविता दोघेही प्रचंड घाबरले होते. त्यांना जाणवत होतं की काहीतरी भयंकर होणार आहे. अखेर ती रात्र आली. रामप्रसाद दरवाजासमोर कोयता घेऊन उभा राहिला. आतून हसण्याचा तोच आवाज आला. त्याने दरवाजा जोरात उघडला. अमन आणि कविता दचकले. रामप्रसाद आत आला आणि त्याने दरवाजा बंद केला. आता खोलीत फक्त तिघेच होते. रामप्रसादचा आवाज थंड होता. त्याने विचारलं, का केलं हे? खाली बसला. मी काय कमी? त्याने डोकं पकडलं. मला समजलं नाही. कसं झालं? कविता फक्त रडत होती. रामप्रसादने डोळे बंद केले आणि एक खोल श्वास घेतला. त्याने कोयता खाली ठेवला आणि एक मोठा निर्णय जाहीर केला. आजपासून माझ्यासाठी तुम्ही दोघेही संपलात. हे शब्द त्या कोयत्यापेक्षा जास्त धारदार होते. रामप्रसाद मागे वळला आणि बाहेर गेला. पुढच्या काही दिवसांत त्याने अमनला घरातून बाहेर काढलं. जिथे जायचं असेल तिथे जा, असं सांगून त्याने मुलाला कायमचं दूर केलं. कविता त्या घरातच राहिली, पण तिचं अस्तित्व संपलं होतं. रामप्रसाद तिच्याशी एक शब्दही बोलत नव्हता. ती घरात होती, पण त्या घराचा भाग नव्हती. काही महिन्यांनंतर रामप्रसाद एकटाच शेतात काम करत होता. त्याच्या आयुष्यात आता कोणी नव्हतं, ना कुटुंब ना विश्वास. फक्त एक शांतता उरली होती, जी खूप काही सांगून जात होती. ही कथा इथे संपते, पण एक प्रश्न मागे ठेवते. चूक नेमकी कुणाची होती? कविताची, अमनची, की त्या परिस्थितीची जिथे भावना आणि मर्यादा यांच्यातली रेषा हरवली? एक गोष्ट नक्की, विश्वास तुटला की नातं संपतं आणि काही चुका कधीच सुधारता येत नाहीत.